समास 4 सदैव लक्षण निरूपण. आता भाग्यवान पुरुषाची लक्षणे सांगतात. त्याच्याकडे अनेक गुण असले तरी त्यांचा त्याला अभिमान नसतो. तो सर्वांशी अगदी नम्रपणे वागतो. त्यामुळेच तो सर्वांचा आवडता असतो. लोक त्याची वाट पाहत असतात. तसेच त्याची आत्मबुद्धी जागृत असल्याने लोकांनी त्याची निंदा केली तरी त्याला देहबुद्धी स्पर्श करीत नाही. म्हणूनच खरे थोरपण अंगी मांडले पाहिजे. कितीतरी जणांना आपण थोर आहोत असं वाटतं, पण लोकांची मान्यता असल्याखेरीज त्याला काही महत्त्व नाही. म्हणून उत्तम गुण अंगी अवश्य बाणवावेत. श्रीराम. मागा बोलिले करंट लक्षण, ते विवेके सांडावे संपूर्ण. आता ऐका सदैव लक्षण, परमसौख्यदायक. उपजत गुण शरीरी, परोपकारी नाना परी. आवडे सर्वांचे अंतरी, सर्व काळ. सुंदर अक्षर लिहो जाणे, चपळ शुद्ध वाचू जाणे. अर्थांतर सांगो जाणे, सकळ काही. कोणाचे मनोगत तोडीना, भल्यांची संगती सोडीना. सदैव लक्षण अनुमाना, आणून ठेवी. तो सकळ जनासी व्हावा, जेथे तेथे नित्य नवा. मूर्खपणे अनुमान गोवा, काहीच नाही. नाना उत्तम गुण सत्पात्र, तेची मनुष्य जगमित्र. प्रगट कीर्ती स्वतंत्र, पराधीन नाही. राखे सकळांचे अंतर, उदंड करी पाठांतर. नेमस्तपणाचा विसर, पडणार नाही. 14 विद्या 64 कला, जाणे संगीत गायन कला. आत्मविद्येचा जिव्हाळा, उदंड तेथे. न्यायनीती भजन मर्यादा, काळ सार्थक करी सदा. दरिद्रपणाची आपदा, तेथे कैची. उत्तम गुणे शृंगारला, तो बहुतामध्ये शोभला. प्रगट प्रतापे उगवला, मार्तंड जैसा. प्रपंची जाणे राजकारण, परमार्थी साकल्य विवरण. सर्वामध्ये उत्तम गुण, त्याचा भोगता. मागे एक पुढे एक, ऐसा कदापि नाही दंडक. सर्वत्रासी अलौकिक, तया पुरुषाची. अंतरासी लागे लढका, ऐसी वर्तणूक करू नका. जेथे तेथे विवेका, प्रकट करी. कर्मविधी उपासना विधी, ज्ञानविधी वैराग्यविधी. विशाळ ज्ञातृत्वाची बुद्धी, चळेल कैसी. पाहता अवघे उत्तम गुण, तयास वाईट म्हणेल कोण. जैसा आत्मा संपूर्ण, सर्वा घटी. दुसऱ्याच्या दुःखे दुखवे, दुसऱ्याच्या सुखे सुखावे. अवघेची सुखी असावे, ऐसी वासना. मिथ्या शरीर निंदिले, तरी याचे काये गेले. ज्ञात्यासी आणि जिंतिले, देहे बुद्धीने. हे अवघे अवलक्षण, ज्ञाता देही विलक्षण. काही तरी उत्तम गुण, जनी दाखवावे. उत्तम गुणास मनुष्य वेधे, वाईट गुणासी प्राणी खेदे. तीक्ष्ण बुद्धी लोक साधे, काये जाणती. बहुतासी वाटे मी थोर, सर्वमान्य पाहिजे विचार. धीर उदार गंभीर, महापुरुष.
जितके काही उत्तम गुण ते समर्थाचे लक्षण, अवगुण ते करंट लक्षण सहजच झाले. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सदैव लक्षण निरूपण नाम समास चौथा. श्रीराम.